हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 33 मध्ये आज आपण बघणार आहोत चेंज द व्हॉइस पार्ट 2। यापूर्वी आपण व्हॉइस बदलण्यासाठी जी महत्त्वाची गरज आहे म्हणजेच दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक हे घटक कसे ओळखावेत हे अतिशय डिटेलमध्ये आपण या पूर्वीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे। आणि आज आपण प्रत्यक्षात वाक्याचं व्हॉइस कसं बदलायचं याला सुरुवात करणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की दिलेलं वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं। बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करणे अतिशय सोपा टॉपिक आहे पहा, आणि तितकाच इंटरेस्टिंग सुद्धा। तर आपण बघितलंय की ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, ज्याला मराठीत म्हणतात कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। ज्या वाक्याच्या सुरुवातीस कर्ता असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि ज्या वाक्याच्या सुरुवातीस कर्म असतं त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस। मागच्या पार्टमध्ये इन डिटेल आपण पाहिलेलं आहे। आता आपण बघूयात की दिलेल्या वाक्याचं व्हॉइस कसं बदलायचं। त्यात आपण बघतोय ॲक्टिव्ह व्हॉइस जर असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं। आता हे व्हॉइस चेंज करताना आपण पहा वाक्याच्या काळानुसार याचं व्हॉइस कसं बदलायचं ते अतिशय सोप्या भाषेत या ठिकाणी आपण बघूयात। पहिला, दिलेले वाक्य साधा वर्तमान काळ, ज्याला आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स। साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, किंवा साध्या भविष्य काळातील असेल दिलेलं वाक्य जर साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साध्या भविष्य काळातील असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बनविण्यासाठी खालील रचना वापरावी। बघा, आता परीक्षेमध्ये जर आपल्याला एखादं वाक्य दिलंय आणि त्यामध्ये जर आपल्याला कंसात अशी सूचना दिलेली असेल चेंज द व्हॉइस, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, त्या दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचंय। त्यानंतर त्या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। पहा, आपल्याला काळ ओळखायचा आहे। मग काळ ओळखण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की वाक्यातील क्रियापदाचं जे रूप आहे त्यानुसार आपण काळ ओळखू शकतो। जर वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा त्याला एस किंवा एस प्रत्यय जोडला असेल क्रियापदाला तर तो असतो साधा वर्तमान काळ। जर दिलेल्या वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर तो असतो साधा भूतकाळ, आणि जर दिलेल्या वाक्यात शल किंवा विल आणि त्यापुढे क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर तो असतो साधा भविष्यकाळ। तर या तीन काळातील जर वाक्य असेल सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर, या तिन्हीपैकी एखाद्या काळातील वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना रचना बघा काय वापरायची आहे। सुरुवातीला घ्यायचे आपण कर्म, बरं का। त्यानंतर घ्यायचं आहे ॲम किंवा इज किंवा आर किंवा वॉज किंवा वेअर किंवा विल बी। बघा, यापैकी एकच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे। तुम्हाला माहितीच आहे हे सर्व टू बीचे रूप आहेत। तर ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि विल बी यापैकी एकच घ्यायचं आहे। ते कसं वापरायचं बघा, जर तुमचं दिलेलं वाक्य साध्या वर्तमान काळातील असेल ना तर तुम्ही ॲम, इज, आर पैकी घ्यायचं। पहा, वर्तमान काळ असताना इथे आपण मेन्शन करू। वाक्य साध्या वर्तमान काळात असेल तर कर्मानंतर ॲम किंवा इज किंवा आर यापैकी घ्यायचंय वर्तमान काळ असतानाच। आणि या तिन्हीपैकी काय घ्यायचंय हे त्या अगोदर जे नाम आलेलं आहे, जे कर्म आहे
त्यानुसार ठरवायचं आहे. जर आय असेल तर त्यानंतर ॲम येणार, एकवचनी कर्म असेल तर इज येणार आणि अनेकवचनी असेल तर आर येणार. ठीक आहे. वर्तमान काळात ॲम इज आर पैकी घ्यायचंय. त्यानंतर वॉज आणि वेअर जो आहे तो वापरायचा आहे जर दिलेलं वाक्य साध्या भूतकाळातील असेल तर. ओके. इथं सुद्धा दोन्हीपैकी काय वापरणार, कर्म एकवचनी असेल तर वॉज घ्यायचा आहे आणि कर्म अनेकवचनी असेल तर वेअर घ्यायचं आहे. आणि पुढे जे विल बी आलेलं आहे हा वापरायचा आहे तुम्हाला साध्या भविष्यकाळात. ओके. बघा आता ॲम इज आर वॉज वेअर विल बी यापैकी एकच वापरायचा आहे. तो दिलेल्या वाक्याचा जो काळ आहे तो यापैकी कोणता आहे त्यानुसार ठरेल. मग तुम्ही ॲम इज आर वॉज वेअर विल बी पैकी काय वापरायचं आहे. ओके. त्यानंतर घ्यायचं आहे तुमच्या वाक्यातील जे मुख्य क्रियापद आहे किंवा ज्याला आपण नुसतं क्रियापद सुद्धा संबोधू त्या क्रियापदाचं तिसरं रूप. ही गोष्ट पक्की लक्षात घ्या, कोणत्याही वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना क्रियापदाचं तिसरंच रूप घ्यावं लागतं. पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरावा लागतो आपल्याला. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. त्यानंतर घ्यायचंय वाक्यातील पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट. त्यानंतर बाय आणि पुढे घ्यायचं आहे कर्ता. बघा अशा पद्धतीने शब्दरचना जर केली तर आपलं कोणत्याही साध्या काळातील ॲक्टिव्हचं पॅसिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तरांपर्यंत जाऊ शकतो. बघा काय करायचं आहे, कर्म घ्यायचं आहे वाक्यातलं. पहिली गरज काय आहे तुम्हाला मागाशी सांगितलं किंवा मागच्या पार्टमध्ये सुद्धा आपण ते क्लिअर केलेलं आहे की दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक हे घटक शोधायचे आहेत. त्यानंतर मग क्रियापदाच्या रूपानुसार त्या दिलेल्या वाक्याचा काळ शोधायचा आहे आणि मग काळानुसार त्याचं पॅसिव्ह करताना कोणती रचना वापरायची त्या रचनेमध्ये शब्द टाकायचे आहेत. इथं आपण बघतोय साध्या काळाचं, यानंतर आपण बघणार आहोत चालू काळाचं पॅसिव्ह, त्यानंतर पाहू पूर्ण काळाचं. असं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर साध्या काळाचं असेल तर या रचनेप्रमाणे शब्द टाकायचे आहेत. तर आता या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स पहा, किती सहजपणे आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करू शकतो. बघा याचं एक्झाम्पल आहे, सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. हे सेंटेन्स दिलेले पहा. हा, सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. याचं काय करायचं आहे, व्हॉइस बदलायचा आहे. कंसात फक्त तुम्हाला चेंज द व्हॉइस येणार आहे. मग व्हॉइस बदलण्यासाठी पहिलं काय करणार, घाई अजिबात करायची नाहीये. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, दिलेल्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचे. हे पहिलं काम करायचं. बघा मग सत्यजित सकाळी आंबा खातो हे वाक्य आहे. सर्वप्रथम बघा यात क्रिया कशाची आहे, अर्थातच खाण्याची. मग ही खाण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे, सत्यजित सकाळी आंबा खातो. खाण्याची क्रिया आहे ना, मग ही खाण्याची क्रिया दर्शवणारा इट्स हा शब्द आहे. हा आहे क्रियापद किंवा ज्याला तुम्ही व्हर्ब म्हणू शकता. इथं व्ही घेतला तरी चालेल, पण आपण मुद्दाम रचनेमध्ये हे मराठी वर्ड्स यूज केलेत म्हणून इथं पण आपण क्रियापद असं म्हटलेलं आहे, क्री. ओके. क्रिया खाण्याची आहे ती दर्शवणारा इट्स हे झालं क्रियापद. आता ही क्रिया करणारा कोण आहे, सत्यजित सकाळी आंबा खातो. खाण्याची क्रिया करणारा सत्यजित आहे आणि क्रिया करणाऱ्यालाच आपण काय म्हणत असतो, कर्ता. ठीक आहे, सत्यजित आहे कर्ता. आता आपल्याला शोधायचं आहे कर्म. कर्म ओळखण्यासाठी काय करणार, जे क्रियापद आहे त्याला दोन प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा काय आणि दुसरा विचारायचा कोणाला. मग वाक्यातलं क्रियापद काय आहे, खातो. याला प्रश्न विचारा काय. प्रश्न झाला काय खातो, उत्तर काय येईल बरं, सत्यजित सकाळी आंबा खातो. काय प्रश्न विचारला, काय खातो, उत्तर आलं आंबा म्हणजेच अ मँगो. काय प्रश्न विचारून हे उत्तर आलं ना, मग हे काय आहे, कर्म. कोणतं कर्म आहे, काय प्रश्न विचारून आलं तर प्रत्यक्ष कर्म असतं. ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला शोधण्यासाठी मेन्शन करा. तुम्ही नुसतं कर्म जरी म्हटलं तरी पण चालेल, कारण उत्तर लिहिताना आपल्याला या ठिकाणी कर्म असंच दिलेलं आहे. ते प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे, कोणतं की असे ना काही फरक पडत नाही, कर्म घ्यायचं आहे.
म्हणून या ठिकाणी तुम्ही याला प्रत्यक्ष कर्म म्हणा किंवा नुसतं कर्म म्हटलं तरी अडचण नाही आहे. ठीक आहे. क्रिया दर्शवणारं इट्स क्रियापद, क्रिया करणारा सत्यजित कर्ता, त्यानंतर क्रियापदाला प्रश्न विचारला काय, उत्तर आलं अ मँगो, हे झालं कर्म. आता दुसरा एक प्रश्न विचारायचा राहिला ना क्रियापदाला. कोणता प्रश्न आहे? व्हेरी गुड, कोणाला, हा प्रश्न विचारायचा आहे. मग खातो याला प्रश्न विचारा, कोणाला. कोणाला खातो? उत्तर येतंय का बघा. सत्यजित सकाळी आंबा खातो. कोणाला खातो? उत्तर येतं का? नाही येत. म्हणजे कोणाला या प्रश्नाचं उत्तर येत नाही, म्हणजे यामध्ये अप्रत्यक्ष कर्म नाहीये. ठीक आहे. मग हा कर्ता, हे क्रियापद आणि हे कर्म. कर्ता क्रियापद कर्म सोडून जो इतर भाग असतो त्याला काय म्हणतात? पूरक. बरोबर आहे. मग इन द मॉर्निंग हा झाला तुमचा वाक्यातील पूरक. ठीक आहे. बघा, पहिला टप्पा या ठिकाणी आपण पार केलेला आहे. कर्ता क्रियापद कर्म आणि पूरक शोधलेले आहेत. हे शोधण्यासाठी तुम्ही जर डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर या अगोदरचा जो आहे चेंज द व्हॉइस पार्ट फर्स्ट, तो आवर्जून अगोदर बघा, जेणेकरून उत्तर लिहिताना अगदी सहजता येईल. जास्त त्रास होणार नाही तुम्हाला हे समजून घेण्यामध्ये, उत्तर लिहिण्यामध्ये. त्यामुळे तो पार्ट अगोदर बघा आणि मग या पार्टला कंटिन्यू करा. ठीक आहे. बघा, मग हे घटक ओळखले. आता दुसरी स्टेप काय करणार आहात? या वाक्याचा काळ कोणता आहे तो शोधायचा. बघा, परफेक्ट उत्तर लिहायचंय ना आपल्याला. मग या स्टेप्सनुसार जावं लागेल. अगोदर हे इलेमेंट्स ओळखलेत, आता या वाक्याचा काळ ओळखा. आणि काळ ओळखण्यासाठी कशाचा उपयोग करतात? क्रियापद असतं ना वाक्यात, त्या क्रियापदाचं रूप पाहून आपण काळ शोधू शकतो. मग क्रियापद काय? इट्स. मग याच्या रूपानुसार तुम्हाला आता समजेल हा कोणता काळ आहे. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल आपलं आपण पाहिलेले, त्यापैकी कोणता काळ आहे बघा बरं. इट्स काय आहे? इट या पहिल्या रूपाला यस प्रत्यय जोडलेला आहे. आणि क्रियापदाचं पहिलं रूप एस प्रत्यय जरी जोडला असेल तरी ते पहिलंच रूप आहे. म्हणजे इट असो किंवा इट्स असो, हे दोन्हीही क्रियापदाचे पहिलेच रूप आहेत. आणि क्रियापदाचं पहिलं रूप कोणत्या काळात असतं? साध्या वर्तमान काळात. ह्या वाक्याचा काळ कोणता आहे? साधा वर्तमान काळ. आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू. साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर आहे. बघा, आता अगोदर कर्ता क्रियापद कर्म पूरक शोधले, त्यानंतर क्रियापदानुसार वाक्याचा काळ कोणता आहे तो लक्षात घेतला. आणि आता प्रत्यक्षात आपल्याला रचना वापरायची आहे काळानुसार. मग इथं काय दिलेलं आहे? दिलेलं वाक्य साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साध्या भविष्यकाळातील असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बनवण्यासाठी खालील रचना वापरावी. कोणता काळ आहे? साधा वर्तमान काळ. यापैकीच आहे ना? हो. मग ही रचना वापरायची. बघा, आता या रचनेनुसार कसं उत्तर तयार होत आहे. तुम्हाला यापूर्वी जरी हा टॉपिक अवघड वाटत असला तरी आता या फर्स्ट एक्झाम्पल मधूनच कळेल तुम्हाला की हाऊ सिम्पल द टॉपिक इज. बघा, सुरुवातीला काय घेणार? कर्म. बघा, मग या वाक्यातलं कर्म काय आहे? काय कर्म आहे? इथे आपण मार्क केलेले आहे त्यामुळे लगेच लक्षात येईल कर्म आहे अ मँगो. मग हे कर्म सुरुवातीला घेतलं तुम्ही. अ मँगो. बर, कर्मानंतर काय घ्यायचंय? ॲम किंवा इज किंवा आर किंवा वॉच किंवा वेअर किंवा विल बी, किंवा मुद्दाम रिपीट केलंय कारण यापैकी एकच घ्यायचंय तुम्हाला. मग काय घेणार? अर्थातच काळानुसार. कोणता काळ आहे? साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ आहे म्हणून आता कशाचा विचार करणार? इथं 3 काळ मेन्शन केलेले आहेत, त्यापैकी वर्तमान काळ आहे म्हणजे ॲम इज आर पैकी घ्यायचा आहे. यापैकी काय घेणार? कर्मानुसार ठरेल. कर्म काय? अ मँगो. अ म्हणजे किती? एक. नामाच्या अगोदर ए किंवा ॲन आला तर समजा एक वचनी आहे, आणि एक वचनी असेल तर काय घेतात? इज. मग कर्म अ मँगो नंतर ॲम इज आर पैकी आला, एक वचनी आहे म्हणून इज. त्यानंतर काय? प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. काय क्रियापद आहे? इट्स. याचं तिसरं रूप काय आहे माहीत पाहिजे. मागच्या टॉपिकमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापदांचे 3ही रूपं माहिती असतील तरच तुम्हाला वेगवेगळ्या काळातील वाक्य बनवता येतील किंवा दिलेल्या वाक्याचा काळ ओळखता येऊ शकेल. इथे सुद्धा तुम्हाला दिलेल्या वाक्याचा काळ ओळखावा लागतोय किंवा उत्तर लिहिताना क्रियापदाचं तिसरं रूप माहिती असावं लागतंय. मग क्रियापद आहे इट्स. याचं तिसरं रूप काय? इट, एट, इटन. तिसरं रूप घ्यायचंय ते आहे इटन. ओके.
पुढे पूरक. काय पूरक आहे? आहे. दिलेल्या वाक्यात पूरक असेलच असं नाही. पूरक नसेल तर घ्यायची गरजच नाही, मग सोडून द्यायचं ते आणि त्याच्या पुढं काय आहे ती रचना कंटिन्यू करायची. पण या ठिकाणी पूरक आहे, मग ते घ्यायचंय इन द मॉर्निंग. ओके, पुढे काय रे? बाय. आणि त्यानंतर करता. करता काय आहे? सत्यजित. हा करता आहे ना, करता कुठे घ्यायचा रचनेत? शेवटी. मग हा सत्यजित करता घेतला शेवटी आपण. आणि शेवटी फुल स्टॉप. झालं तुमचं उत्तर कंप्लीट. बघा, तुम्हाला सुद्धा कळालं नसेल की आपण उत्तरापर्यंत कसे पोहोचलो. एकदम सिंपल पद्धतीने गेलो आपण. उत्तर झालेलं आहे अ मँगो इज इटन इन द मॉर्निंग बाय सत्यजित. दिलेलं वाक्य होतं सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. या वाक्यात सुरुवातीला करता होता, म्हणजे हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे आणि त्याचं पॅसिव्ह केलंय आपण. हे पॅसिव्ह करताना सुरुवातीला काय घेतलंय? कर्म. वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये बघा बरं का. सत्यजित सकाळी आंबा खातो. आंबा सकाळी सत्यजित कडून खाल्ला जातो. अर्थ तोच राहिलेला. समजलंय का? तर अशा पद्धतीने आपण वाक्यातील हे चारही घटक ओळखले. मग वाक्याच्या क्रियापदानुसार त्याचा काळ कोणता आहे तो लक्षात घेतला आणि मग काळानुसार रचना वापरून त्यामध्ये शब्द टाकले. ठीक आहे, आता पुढचं वाक्य पहा. एकदम सिंपल सेंटेन्स आहे बरं का. दे कोम्ड द माइन. हे सेंटेन्स आहे. दे कोम्ड द माइन. उच्चार लक्षात घ्या. कोम्ड असा उच्चार आहे हा. काहींना सवय असते की ईडीचा उच्चार सेपरेटली ड असा करतात. ड. मग कोम आणि ड. काही जण उच्चार करतात कोंबड. कोंबड असा उच्चार नाहीये. ईडीचा उच्चार या ठिकाणी पहा अगोदरच्या अक्षराला जोडून आलेला आहे. कोम्ड. आणि बी पण सायलेंट आहे, त्यामुळे म ला ड आलेला पहा. कोम्ड अशा पद्धतीने. नाहीतर तुम्हाला पाहिजे असेल तर ईडीचा उच्चार प्रॉपरली कसा करावा याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलमध्ये बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. हां, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली शेअर केली जाईल किंवा आय बटनमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता. ईडीचा उच्चार कसा करावा. ठीक आहे. तर दे कोम्ड द माइन. कंसात दिले चेंज द व्हॉइस. मग अगोदर काय करणार? वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचं. मग बघा, त्यांनी खान पिंजून काढली हे वाक्य आहे. मग यातील आता क्रिया कशाची आहे? त्यांनी खान पिंजून काढली. क्रिया आहे पिंजून काढण्याची. मग पिंजून काढणे या अर्थाचा शब्द आहे कोम्ड. मग हे आहे आपलं क्रियापद. ही क्रिया करणारे कोण आहे? त्यांनी खान पिंजून काढली. पिंजून काढण्याची क्रिया करणारे कोण आहेत? ते, म्हणजेच कर्ता आहे दे. त्यांनी पिंजून काढली ना, म्हणजे यांनी क्रिया केलेली आहे. आणि आता कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला प्रश्न विचारायचा पहिला. बरोबर आहे. काय? पिंजून काढली याला प्रश्न विचारा. काय? काय पिंजून काढली? त्यांनी खान पिंजून काढली. काय पिंजून काढली? खान. द माइन. काय प्रश्न विचारून हे उत्तर आलं, म्हणजे हे आहे कर्म. आता या व्यतिरिक्त आणखी जर शब्द असते तर मग आपण दुसरा प्रश्न विचारला असता क्रियापदाला, कोणाला, किंवा तेही सोडून आणखी वेगळे शब्द असते तर मग ते असतं पूरक. पण या ठिकाणी एवढे शब्द आहे, बाकीचे शब्द नाहीयेत, म्हणजे पुढे जायची गरज नाहीये. क्रिया दर्शवणारं क्रियापद, क्रिया करणारा कर्ता आणि काय प्रश्न विचारून उत्तर आलं हे झालं कर्म. ओळखलेत. आता काय पाहायचंय? वाक्याचा काळ कोणता आहे? काळ ओळखण्यासाठी क्रियापदाचं रूप बघा. कोम्ड कितवं रूप आहे? ईडी जोडला म्हणजे दुसरं आहे. ईडी जोडलेलं दुसरंही असतं आणि ईडी जोडलेलं तिसरंही असतं. मग हे ईडी जोडलेलं जे रूप आहे हे कितवं आहे? दुसरं आहे की तिसरं आहे? हे ओळखण्यासाठी एक सोपी आयडिया सांगतो पहा तुम्हाला. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत असेल की ईडी जोडलेलं जे क्रियापद आहे, दुसऱ्याला जसं प्ले, प्लेड, प्लेड, वर्क, वर्कड, वर्कड, हा ईडीच जोडलेला आहे दुसऱ्या पण आणि तिसऱ्या पण रूपाला. मग ते दुसरं आहे की तिसरं आहे कसं शोधायचं बघा. जर त्या ईडी जोडलेल्या क्रियापदाच्या अगोदर साह्यकारी क्रियापद आला असेल तर समजा हे तिसरं रूप आहे. ईडी जोडलेल्या क्रियापदाच्या अगोदर जर एखादं साह्यकारी क्रियापद आला असेल तर समजायचं हे तिसरं रूप आहे.
आणि ईडी जोडलेल्या क्रियापदा अगोदर साह्यकारी क्रियापद नाहीये, मग समजा हे दुसरं रूप आहे. बघा बरं, इथं ईडी जोडलाय कोम्ड, दुसरं रूप आहे का तिसरं आहे? त्या अगोदर पहा काय साह्यकारी क्रियापद आलंय का त्या आधी? नाही, म्हणजे हे आहे दुसरं रूप. ओके, दुसरं रूप आहे म्हणजे कोणता काळ आहे? मागच्या टॉपिकला थोडं रिवाइज केलं तर लक्षात येईल. क्रियापदाचं दुसरं रूप फक्त एकाच काळात वापरतात, तो म्हणजेच साधा भूतकाळ, सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील. आणि आता काय करणार तुम्ही? काळ ओळखलाय, मग आता रचनेनुसार शब्द टाकायचे. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, तिन्ही काळांचं पॅसिव्ह करताना हीच रचना आहे. मगाशी साध्या वर्तमान काळाला हीच वापरली, आता साध्या भूतकाळाचं वाक्य आहे, मग याला सुद्धा हीच रचना वापरणार. सुरुवातीला काय येणार? कर्म. बघा, काहींनी उत्तर सुद्धा सांगितलं, तयार केलंय तुम्ही उत्तर. पहा सिस्टमॅटिकली जर गेलं तर तुम्ही लगेच या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्या अगोदरच उत्तर बनवलंय तुम्ही. व्हेरी गुड. पहा तरी सर्व बाकीच्यांसाठी बघा, कर्म काय? कर्म आहे, कर्म काय? द माइन, ते घेतलं सुरुवातीला. कर्मानंतर एम इज आर वॉज वेर विल बी पैकी काय घ्यायचंय? काळ कोणता आहे? हा साधा भूतकाळ. मग कुठे आहे? हा भूतकाळ इथं आहे, मग भूतकाळ आहे म्हणजे वॉज किंवा वेअर पैकी घ्यायचा आहे. किती वचनीय? द माइन एक वचनीय आहे म्हणून येणार वॉज. जर इथं द माइन्स, माइन्स अनेक वचन असतं तर इथं आला असता वेअर. ठीक आहे, कर्म द माइन एक वचने आहे म्हणून वॉज वेअर पैकी घेतला वॉज. त्यापुढे क्रियापदाचं तिसरं रूप कोम्ड, हे दुसरं आहे, याचं तिसरं तेच आहे. मगाशीच पाहिलं आपण, ईडी जोडलेलं दुसरंही असतं आणि तेच तिसरंही असतं, कोम्ड. पुढे काय? पूरक. काय पूरक आहे वाक्यात? कर्ता क्रियापद कर्म. पूरक नाहीये तर सोडून द्या. त्याच्या पुढे काय? बाय. आणि त्यानंतर कर्ता. काय करताय? दे. आता दे हा करताय. आपण पहा मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की आय, ही, शी, दे आणि वी हे जे 5 सर्वनाम आहेत, या सर्वनामांची उत्तर लिहिताना जागा बदलली तर त्याचा बदल करावा लागतो. कोणते? आय, ही, शी, दे आणि वी या 5 सर्वनामांची जर उत्तर लिहिताना जागा बदलली तर त्या सर्वनामाचा बदल करावा लागतो. कसा बदल करायचा? आयचा मी, हीचा हिम, शीचा हर, देचा देम आणि वीचा अस. आणि गरज पडली तर हेच बदल उलटेही करावे लागतात जागा बदलली तर. ते मागे पाहिलेले आपण. तर मग इथे बघा काय आलेला आहे करता तुमचा? दे. मग देची जागा बदलली का? पहा बरं, दे कुठे घेतले? आता आपण हा बाय नंतर करता आहे ना, म्हणजे करता दे दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला आला होता, पण आता आपण तो कुठे घेणार आहोत? शेवटी. म्हणजे याची जागा बदलली. जागा बदलली मग काय करणार? त्याचा बदल करायचा. देचा बदल काय करतात? देम. शेवटी फुल स्टॉप. झालं उत्तर. द माइन वॉज कोम्ड बाय देम. समजलं का? खान त्यांच्याकडून पिंजून काढण्यात आली. त्यांनी खान पिंजून काढली. सेम अर्थ आहे, फक्त इथं कर्ता सुरुवातीला आणि इथं कर्म सुरुवातीला आहे. म्हणजे हे ऍक्टिव्ह आहे आणि पॅसिव्ह आहे. समजलंय का? पुढचं सेंटेन्स पाहता. ही विल किल यू इन द सेम वे. बघा आता हे सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला दिलंय. ही विल किल यू इन द सेम वे. आपल्याला व्हॉइस बदलायचा आहे. अगोदर काय करणार? याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला ह्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचे आहेत. मग तो तुला त्याच पद्धतीने ठार करील. बघा क्रिया कशाची आहे? ठार करण्याची. आणि ही ठार करण्याची क्रिया दर्शवणारं किल हे क्रियापद आहे आणि त्या अगोदर आलेलं विल हे साह्यकारी क्रियापद आहे. म्हणजे एकूण क्रियादर्शक शब्द आहे विल किल. ठार करील हा किंवा ठार करणार आहे हा क्रिया दर्शवणार आहे. हे झालं क्रियापद. आता ही क्रिया करणारा कोण आहे? तो तुला त्याच पद्धतीने ठार करील. ठार करण्याची क्रिया करणारा तो, म्हणजे ही झाला करता.
आता कर्म शोधायचे. कर्म शोधण्यासाठी क्रियापद जे आहे ठार करील, याला पहिला प्रश्न विचारा, काय काय ठार करील? उत्तर येतंय का बघा बरं. तो तुला त्याच पद्धतीने ठार करील. काय ठार करील? उत्तर नाही येत. मग दुसरा प्रश्न विचारा क्रियापदाला, कोणाला कोणाला ठार करील? उत्तर आलं तुला. तो तुला त्याच पद्धतीने ठार करील. कोणाला ठार करील? यू, तुला. हे झालं कर्म. आणि कर्ता क्रियापद कर्म सोडून जो आलेला आहे इन द सेम वे, हे झालं पूरक. बरोबर ना. आता आपल्याला काय करायचं आहे? हे घटक ओळखलेत. आता आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. दुसरी स्टेप आहे त्या वाक्याचा काळ ओळखणं. आणि काळ ओळखण्यासाठी काय करणार आहात तुम्ही? क्रियापदाचं रूप बघा. क्रियापद काय? विल किल. कोणता काळ? ज्यांनी टेन्स परफेक्ट केलेले असतील तो पूर्ण टॉपिक त्या ठिकाणी पाहिलेला असेल. अतिशय तपशीलवार घेतलेला आहे आपण. 4 पार्ट्समध्ये टेन्स हा टॉपिक डिटेल पाहिलाय आणि त्याच्यानंतर 5व्या भागात ते संपूर्ण जे डिटेलमध्ये पाहिलंय ते थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं, संपूर्ण 12 काळ एका तासात कसे लक्षात ठेवायचे ते आपण 5व्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. आणि जर तुम्ही तो इतका तपशीलवार अभ्यासला टेन्स हा टॉपिक, तर तुम्हाला टेन्स बाबत कधीच कुठलीच अडचण राहणार नाही, याची मी गॅरंटी देऊ इच्छितो तुम्हाला. तुम्ही बघा, इतक्या सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सर्वांना समजेल अशा पद्धतीने मांडलेला आहे. तर तो देखील तुम्ही नीट बघा. ज्यांनी नीट अभ्यास केला असेल त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल की हा कोणता काळ आहे. विल किल, शल किंवा विल क्रियापदाचं पहिलं रूप. ही जी रचना आहे हा असतो साधा भविष्यकाळ. म्हणजे हे वाक्य आहे साध्या भविष्यकाळातलं. ओके. आता घटक ओळखले, काळ ओळखला. आता रचनेनुसार शब्द टाकायचे. काय रचना आहे? साध्या काळाला हीच रचना आहे आपल्याला. मग आता सुरुवातीला काय घेणार तुम्ही? कर्म. काय कर्म आहे बघा बरं? यू घेतला. त्यापुढे काय येईल? एम इज आर वॉज वेर विल बी. पैकी काय घ्यायचं? साधा भविष्यकाळ. भविष्यकाळ आहे म्हणून काय घेणार तुम्ही? विल बी. आता काही जणांना इथं असं वाटत असेल की तुम्ही इथं शल बी किंवा विल बी का घेतला नाही. तर बघा, शल बी फक्त तुम्ही कधी घेऊ शकता जर तुमचं कर्म आय किंवा वी असेल तरच या ठिकाणी शल येऊ शकतो. इतर कोणत्याही कर्त्यानंतर विल वापरतात, हा नियम तुम्हाला माहिती आहे. पण आय आणि वी नंतर सुद्धा तुम्ही विल घेतला तरी चालतो. म्हणूनच आपण या ठिकाणी रचना जास्त लांबलचक होईल, लक्षात ठेवायला अवघड जाईल म्हणून ते टाळलेलं आहे. शल बी किंवा विल बी पैकी तुम्ही कंपल्सरी कोणतंही कर्म असताना विल बी घेतला तरी चालतो. ओके. म्हणून इथं तेवढाच घेतला आपण, विल बी घेतला. पुढे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे किल. याचं तिसरं काय? किल्ड. पुढे पूरक. रचनेतील एकही शब्द सोडू नका, रचनेनुसार जायचंय. पूरक काय आहे? इन द सेम वे. त्यानंतर काय? बाय. आणि पुढे करता. काय करताय? ही. मगाशीच आपण पाहिलं, हिची जागा बदलली, हिचा बदल होतो हिम. मागच्या पार्टमध्ये पाहिले डिटेल. बघा मग उत्तर काय झालं? यू विल बी किल्ड इन द सेम वे बाय हिम. तू त्याच्याकडून त्याच पद्धतीने मारला जाशील. म्हणजेच ही विल किल यू इन द सेम वे. तो तुला त्याच पद्धतीने ठार करील. अर्थ तोच राहिलेला आहे. समजलंय का? वाक्य जर साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साध्या भविष्यकाळातील असेल तर अशा पद्धतीने त्याचं पॅसिव्ह व्हॉइस आपण केलेलं आहे. बघा, अजून एक कंटिन्यू राहणार आहे बरं का. असं समजू नका की हा पार्ट या ठिकाणी संपतोय की काय. या ठिकाणी अजून आपल्याला तपशीलवार बघायचं आहे पुढे सुद्धा. हां, साध्या काळाचं पहा. पहिलं आपण पाहिलं साधा वर्तमान काळ असेल तर काय? साध्या भूतकाळाचं एक पाहिलं आणि साध्या भविष्यकाळाचं एक सेंटेन्स पाहिलं. प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं? अगोदर वाक्याचा अर्थ विचारात घेऊन त्यातील कर्ता क्रियापद कर्म पूरक शोधले, मग क्रियापदाच्या रूपानुसार त्या वाक्याचा काळ शोधला आणि मग रचनेनुसार शब्द टाकून दिले. उत्तर तयार झालं. आता या साध्या काळामध्ये बघा, दिलेल्या वाक्यात जर 2 कर्म असतील तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा 2 प्रकारे करता येतं. इथे आपण पाहिले वाक्यात एकच कर्म आलेलं होतं, पण कधी कधी दिलेल्या वाक्यात 2 कर्म सुद्धा येऊ शकतात. मग जर वाक्यात 2 कर्म आले तर त्याचं पॅसिव्ह सुद्धा 2 प्रकारे लिहिता येतं.
मग ते कसं करायचं तेच आता यानंतर आपण बघूया. बघा, आता या ठिकाणी आपण बघणार आहोत दिलेल्या वाक्यात जर 2 कर्म असतील तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं 2 पद्धतीने करता येतं. अतिशय सिंपल आणि इंटरेस्टिंगली या ठिकाणी आता आपण एक एक्झाम्पल या टाईपचं पाहू. बघा, चौथं एक्झाम्पल आहे ग्रॅनी म्हणजेच आजी बरं का, गेव देम द की. हे सेंटेन्स आहे. आपल्याला सांगितलं चेंज द व्हॉइस. पहिलं काम वाक्याचा अर्थ विचारात घेऊन त्यातील कर्ता क्रियापद कर्मपूरक शोधायचे. बघा, आजीने त्यांना चावी दिली. एवढं छोटं सिंपल सेंटेन्स आहे. पहा, आजीने त्यांना चावी दिली. क्रिया कशाची आहे? देण्याची. ही देण्याची क्रिया दर्शवणारं गेव हे क्रियापद, देण्याची क्रिया करणारी ग्रॅनी हा झाला कर्ता. आता कर्म शोधायचे तर दिली या क्रियापदाला पहिला प्रश्न येईल काय. काय दिली? आजीने त्यांना चावी दिली. काय दिली? चावी म्हणजे द की. हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म. आणि दुसरा प्रश्न विचारा क्रियापदाला कोणाला. कोणाला दिली? उत्तर आलं त्यांना. बघा ना, आजीने त्यांना चावी दिली. दिली कोणाला दिली? त्यांना. म्हणजे देम हे झालं अप्रत्यक्ष कर्म. कर्ता क्रियापद आणि हे 2 कर्म आलेले आहेत वाक्यात. कर्म सोडून जर काही आलं असतं तर ते झालं असतं पूरक, पण पूरक नाहीये. ठीक आहे, मग बघा आता ह्या वाक्यात 2 कर्म आलेले आणि आपण हेच बघतोय 2 कर्म असतील तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा 2 प्रकारे करता येतं. इथं तुम्हाला रचनेत दिसेल पहा, कर्म हे एकाच ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. कर्म फक्त सुरुवातीलाच घेतले, बाकी कर्म कुठं रिपीट झालंय का? नाही. वाक्यात एकच कर्म आहे असं गृहीत धरून आपण या ठिकाणी कर्म एकदाच मेन्शन केलंय. पण मग वाक्यात जर 2 कर्म असतील तर एक कर्म सुरुवातीला येईल हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण काहींना प्रश्न पडला असेल की दुसरं कर्म कुठं लिहायचं, त्याचं काय करायचं. एकदम सोपं आहे पहा. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे कर्माची जागा कुठं असते बरं. आपण जेव्हा वाक्य रचना करतो एखादी तेव्हा कर्म कुठे येतं पहा. जनरल रचना काय असते? कर्ता क्रियापद कर्म पूरक अशी असते ना. म्हणजे कर्म कुठे येतं? क्रियापदाच्या नंतर. मग एक कर्म सुरुवातीला घेतलं तर शिल्लक राहिलेलं जे कर्म आहे ना ते क्रियापदानंतर घ्यायचं. ठीक आहे, समजलं ना. 2 कर्म आले तर एक कर्म सुरुवातीला आणि दुसरं जे कर्म असेल शिल्लक राहिलेलं ते क्रियापदानंतर घ्यायचं. रचना सर्व अशीच वापरायची आहे. बघा, मग कर्म सुरुवातीला. आता इथं 2 कर्म आहेत. मग 2 प्रकारे उत्तर लिहिताना एका प्रकारात पहिलं कर्म सुरुवातीला घ्यायचं आणि दुसऱ्या उत्तरामध्ये दुसरं कर्म सुरुवातीला घ्यायचं. कसं होईल पाहते. कर्म काय येईल? मग हे कर्म घेऊ सुरुवातीला आपण देम. देम घ्यायचा का? देम नाही ना, कारण मागे पाहिलं आपण. पहा, आयचा बदल मी, मीचा बदल आय, हिचा हिम, हिमचा ही, शीचा हर, हरचा शी, देचा बदल देम, देमचा बदल दे, असं पाहिलंय ना आपण. आणि शेवटी पाहिलं वीचा अस, असचा वी. कधी करायचे बदल? जर या शब्दांची उत्तरात जागा बदलली तर. इथे देम आलेला आहे वाक्याच्या मध्ये, तो कुठे घेणार आहात तुम्ही? आता सुरुवातीला घेणार आहात ना, म्हणजे याची जागा बदलते ना. जागा बदलते, मग देमचा बदल करायचा आहे. काय बदल होणार? देचा देम होतो आणि देमचा बदल दे होतो. मग देम आहे तर त्याचा बदल होणार दे. बघा, कर्म घेतला. आता पुढे ॲम इज आर वॉज वेअर विल बी पैकी काय घ्यायचं? यासाठी या वाक्याचा काळ आपल्याला शोधावा लागेल ना. मग काळ शोधण्यासाठी काय? क्रियापदाचं रूप बघायचं. क्रियापद आहे गेव. कितवं रूप आहे? गिव, गेव, गिव्हन. गेव दुसरं आहे आणि दुसरं रूप म्हणजेच कोणता काळ? हा साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ आहे. मग आता साधा भूतकाळ आहे म्हटल्यावर मग वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यापैकी कशाचा विचार करणार तुम्ही? कर्म सुरुवातीला घेतला आपण, त्यानंतर आता या सहाय्यकारी क्रियापदांपैकी एक घेताना हा भूतकाळ आहे म्हणून वॉच किंवा वेअर पैकीच घ्यावा लागेल. किती वचने आहे बघा? दे. दे म्हणजे ते. अनेक जण आहे ना, अनेक वचने आहे म्हणून काय येणार? वेअर. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप, गेवचं तिसरं गिव्हन. ओके. पुढे पूरक. क्रियापदानंतर पूरक येतं, पण
दोन कर्म असताना एक कर्म सुरुवातीला घेतलं की दुसरं कर्म क्रियापदानंतर घ्यायचं. मग गिव्हन या क्रियापदानंतर येणार हे दुसरं कर्म द की. ओके, पुढे पूरक. काय पूरक आहे वाक्यात? नाहीये. नाहीये पूरक, द्या सोडून. नाहीये मग पुढचं काय? बाय. आणि त्यानंतर करता. काय करताय? ग्रॅनी. हा तसाच येणार. काय उत्तर झालं मग? दे वेअर गिव्हन द की बाय ग्रॅनी. हे झालं उत्तर पॅसिव्हचं. एका प्रकारे, कारण कर्म दोन आले, मग अजून एका प्रकारे पण लिहिता येतं. मग आता काय करू आपण? दुसरं कर्म सुरुवातीला घेऊ. संपूर्ण अशाच पद्धतीने जायचं आहे. आपण अगोदर काय घेतलं? देम हे कर्म सुरुवातीला घेतलं. आता आपण घेऊ द की हे कर्म सुरुवातीला. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे उत्तर लिहिलं तरी चालतं, पण आपल्याला दोन्हीही पद्धती माहिती असाव्यात. कर्म घेतलं द की सुरुवातीला कर्म. बर, पुढे काय? एम इज आर वॉज वेअर विल बी पैकी एकच घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद. काळानुसार भूतकाळ आहे म्हणून वॉज किंवा वेअर येणार. काय येईल आता? वरच्या उत्तरात बघा वेअर घेतला होता, मग इथं पण वेअरच घ्यायचा का? नाही. वॉज आणि वेअर दोन्हींचाही अर्थ सारखा आहे. दोन्हीपैकी काय घ्यायचं हे त्या अगोदर आलेल्या कर्माच्या वचनानुसार ठरेल. किती वचने आहेत? इथं अनेक वचने होता म्हणून वेअर घेतला. इथे पहा ना, द की चावी एकच आहे, एक वचने आहे म्हणून येणार आहे वॉज. पहा, हे सुद्धा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंय. वरचा वाक्याचा काळ तोच आहे, याचाही काळ तोच आहे. कारण आपण जेव्हा वाक्य रूपांतर करतो तेव्हा काळ बदलायचा नसतो आपल्याला. मग काळ जरी सेम असेल तरी इथे वेअर आला, इथे वॉज आलाय. हा कशामुळे? अगोदरच्या नामाच्या वचनानुसार. इथं अनेक वचने होतं, वेअर आलं. इथं एक वचने आहे म्हणून एक वचने घेतलं वॉज. पुढे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. गेव्हचं तिसरं गिव्हन. त्यानंतर काय? क्रियापदानंतर पूरक असतं, पण दोन कर्म आलेत तर एक कर्म सुरुवातीला घेतलं की दुसरं कर्म क्रियापदानंतर घ्यायचं. मग दुसरं कर्म काय आहे? देम. हे क्रियापदानंतर येणार. मग आता इथं जसा देमचा बदल दे केला तसा इथं पण देमचा बदल दे करायचा का? बघा बरं, बदल केव्हा करतात? जर त्याची जागा बदलली तर. इथे आता उत्तर लिहिताना जागा बदलते का? बघा, देम हा शब्द कुठं आलेला आहे? गेव्ह या क्रियापदानंतर आलेला आहे देम. आणि इथं तुम्ही कुठं लिहिणार आहात? गिव्हन या क्रियापदानंतरच लिहिणार आहात. म्हणजे देम हा इथंही क्रियापदानंतर आला आणि इथं पण क्रियापदानंतरच लिहायचा आहे. म्हणजे त्याची जागा बदलली का? नाही बदलली. जागा बदलली तरच त्याचा बदल करायचा. जागा बदलली नाहीये मग याचा बदल करायचा नाही. देम तसाच येणार. किती छोट्या छोट्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि ग्रामरमध्ये हेच महत्वाचं आहे. ग्रॅमॅटिकली एकदम करेक्ट असावं लागतं. तुम्ही सर्व उत्तर बरोबर लिहिलं पण तुमचा एकच शब्द चुकला तरी तुम्हाला पूर्ण चूक दिलं जाऊ शकतं ते. त्यामुळे सगळ्या बारकायांचा विचार करता उत्तर लिहायचंय. बरं, कर्म घेतलं देम. पुढे पूरक नाहीये बाय. आणि करता ग्रॅनी घेतला. झालं उत्तर. द की वॉज गिव्हन देम बाय ग्रॅनी. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपण वाक्यात दोन कर्म जर आलेले असतील तर त्याचं पॅसिव्ह दोन प्रकारे केलंय. कसं? दे वेअर गिव्हन द की बाय ग्रॅनी. द की वॉज गिव्हन देम बाय ग्रॅनी. या ठिकाणी पहा, हे अप्रत्यक्ष कर्म उत्तरात आहे तिथंच आलेलं असताना तुम्ही यानंतर टू घेतला तरी पण चालू शकतो, नाही घेतला तरी चालेल. म्हणजे द की वॉज गिव्हन टू देम बाय ग्रॅनी असंही चालेल, किंवा नुसतं द की वॉज गिव्हन देम बाय ग्रॅनी असंही चालेल. म्हणजे इथं टू वापरला अगोदर तरी चालू शकेल. ठीक आहे. हे झालंय आता साध्या भूतकाळाचं. यानंतर आपण लगेचच पाहणार आहोत यानंतरचा जो चालू काळ आहे, चालू काळाचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते बघणार आहोत. हे समजलंय? तुमच्या लक्षात आलंय? जर वाक्य साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साध्या भविष्यकाळातील असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना ही रचना वापरायची. ही रचना फार उपयोगी ठरणार आहे. यानंतरच्या काळात सुद्धा हीच रचना आहे. यामध्ये फक्त थोडा थोडा बदल करत चालायचं आहे आपल्याला. बघा, कर्म एम इज आर वॉज वेअर विल बी. क्रियापदाचं तिसरं रूप पूरक बाय करता. ही रचना झाली साध्या काळाचं पॅसिव्ह.
अशा पद्धतीने बनवले आपण. मागे पण 3 एक्झाम्पल पाहिले आणि इथं सुद्धा एक पाहिलं की 2 कर्म आलं तर पॅसिव्ह कसं करायचं. आता आपण बघणार आहोत जर दिलेलं वाक्य चालू काळातील असेल तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं. खूप सोपं आहे. एकदा हे समजलं ना, आता पुढचं तुम्हाला समजून घ्यायला एवढा वेळ पण लागणार नाही बघा. पहा, तर आता आपण पाहणार आहोत चालू काळाचं पॅसिव्ह कसं करायचं. नंबर 2 इथेच थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करू म्हणजे लिहिण्याचा वेळ आपला वाचेल. बघा आता नंबर 2 आहे दिलेले वाक्य चालू वर्तमान काळ, त्यानंतर चालू भूतकाळ किंवा चालू भविष्य काळातील असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बनवण्यासाठी खालील रचना वापरा. किती सिंपल आहे. थोडासा चेंज होणार आहे पहा फक्त. जर दिलेलं वाक्य चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ किंवा चालू भविष्य काळातील असेल तर त्याचं पॅसिव्ह करायला ह्या रचनेत पण एकच बदल होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ही रचना पुसणार नाहीये, यातच थोडीशी ऍडजस्टमेंट करणार आहोत. बघा, कर्म एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी तसंच येणार आहे. फक्त यानंतर येणार आहे पहा बीइंग. ओके, फक्त एवढं ऍडिशन होणार आहे इथं. कर्म एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी प्लस म्हणजे त्यानंतर घ्यायचंय तुम्ही काय बीइंग, मग क्रियापदाचं तिसरं रूप पूरक बाय करता. तसंच येणार आहे सर्व. किती वेळ वाचला आणि जास्त आपल्याला डोकंही चालवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की दिलेलं वाक्य चालू काळातील असेल. तुम्हाला माहिती चालू काळ कसा शोधायचा आहे. दिलेल्या वाक्यात जर क्रियापदाला ING असेल तर तो चालू काळ असतो. रचना काय झाली बघा. कर्म एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, बीइंग क्रियापद 3 पूरक बाय करता. ही रचना झालेली आहे. आता याचं एक्झाम्पल पाहूया आपण. आय एम रायटिंग अ पोएम. एकदम झटपट पाहू, आता जास्त वेळ लागणार पण नाही आपल्याला. आय एम रायटिंग अ पोएम. मी कविता लिहित आहे हे वाक्य आहे पहा. आता यात क्रिया कशाची आहे. लिहिण्याची. लिहिण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे बघा. तर एम रायटिंग हे आहे क्रियापद. ओके, ही क्रिया करणारा कोण आहे. मी कविता लिहित आहे. लिहिण्याची क्रिया करणारा मी म्हणजे आय हा झाला कर्ता. आणि कर्म काय आहे. मी कविता लिहित आहे. लिहित आहे या क्रियापदाला प्रश्न विचारा काय. काय लिहित आहे. उत्तर आलं कविता म्हणजेच अ पोएम. हे झालं कर्म. ओके, कर्ता क्रियापद कर्म. आता काय करणार. या वाक्याचा काळ ओळखायचा. काळ ओळखण्यासाठी काय बघायचं. क्रियापदाचं रूप. काय क्रियापद आहे. एम रायटिंग. लक्षात येते ना. ING जोडला म्हणजे चालू काळ. ING म्हणजे चालू काळ आणि त्या INGच्या अगोदर एम, इज, आर आला तर वर्तमान काळ, वॉज, वेअर आला भूतकाळ, शल बी, विल बी असेल भविष्यकाळ. मग हा चालू आणि आधी एम आला म्हणजेच वर्तमान काळ. म्हणजे हे वाक्य आहे चालू वर्तमान काळाचं. ओके, चालू वर्तमान काळ आहे. मग आता याची आपल्याला रचनेमध्ये व्यवस्थित शब्द टाकून उत्तर घ्यायचंय. मग काय होईल पहा. कर्म सुरुवातीला येईल. काय कर्म आहे. अ पोएम. त्यानंतर मग एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी पैकी काय येणार आहे. वाक्याच्या काळानुसार ठरेल. वर्तमान काळ आहे म्हणून मग यांचाच विचार करू आपण. आय असेल तर एम येईल, एकवचनी असेल तर इज आणि एकवचनी असेल तर आर. अ पोएम नंतर घ्यायचे बरं का आपल्याला. आता असं समजू नका की दिलेल्या वाक्यात एम होता मग इथं पण एमच येणार आहे. हा एम का होता. कारण ते आधी आय होता म्हणून एम आला. पण इथे आता काय आहे. कर्म अ पोएम. अ म्हणजे एक वचन आहे आणि एक वचनी असेल तर आपण काय घेत असतो. इज. ओके, पुढे काय प्लस बीइंग. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. रायटिंगचं तिसरं रिटन. पुढे पूरक. पूरक आहे का बघा. नाहीये. पूरक नाहीये. मग त्याच्या पुढे काय येईल. बाय आणि बाय नंतर करता. काय करताय बघा बरं वाक्यामध्ये. आय. आयची जागा बदलली तर काय होणार. मी. मग उत्तर काय झालं. अ पोएम इज बीइंग रिटन बाय मी. समजलंय.
आय एम रायटिंग अ पोएम इज बीइंग रिटन बाय मी. मागे जे उत्तर लिहिलं त्या उत्तरात फक्त काय ऍड केलेलं आहे इथं आपण, बीइंग. का? कारण इथं काळ बदललेला आहे. ओके, आता सेकंड सेंटेन्स या ठिकाणी आपण पाहूया. ही वॉज, तुम्ही पण प्रयत्न करू शकता, रीडिंग अ मिस्टेरियस स्टोरी. बघा, ही वॉज रीडिंग अ मिस्टेरियस स्टोरी. आधी कर्ता क्रियापद कर्मपूरक शोधायचे आपल्याला. तो रहस्यमय कथा वाचत होता. क्रिया कशाची? वाचण्याची. मग वाचण्याची क्रिया दर्शवणार रीडिंग हे क्रियापद, पण वॉज हे पण सहाय्यकारी आहे म्हणून एकूण क्रियापद आहे वॉज रीडिंग. याला आपण क्रियापद संबोधलं. ही क्रिया करणारा कोण आहे? ही. हा झाला कर्ता. आणि आता तो वाचत होता, याला प्रश्न विचारा, काय काय वाचत होता? तो रहस्यमय कथा वाचत होता. काय वाचत होता? रहस्यमय कथा. नुसतं कथा नाही बरं का, तर रहस्यमय कथा म्हणजे अ मिस्टेरियस स्टोरी. हे झालं कर्म. कर्ता क्रियापद कर्म, इतर भाग नाहीये म्हणजे पूरक नाहीये. आता याचा काळ कोणता येतो बघा, ING म्हणजे चालू काळ आणि वॉज म्हणजे भूतकाळ. म्हणजे हे वाक्य आहे चालू भूतकाळातील. ओके, आता चालू भूतकाळ आहे म्हटल्यानंतर मग चालू काळाचं चालू वर्तमान काळ असो, चालू भूतकाळ असो, चालू भविष्यकाळ असो, सर्व चालू काळांचं पॅसिव्ह करायला हीच रचना आहे. मग कर्म सुरुवातीला घेऊ. कर्म काय आहे? अ मिस्टेरियस स्टोरी. ओके, हे कर्म घेतलं आपण सुरुवातीला, अ मिस्टेरियस स्टोरी. त्याच्यानंतर मग काय घ्यायचंय आपल्याला? कर्मानंतर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद येईल. भूतकाळ आहे म्हणून वॉच किंवा वेअर येणार. एक वचन आहे. शब्द जरी 3 दिसत असले तरी किती शब्द आहे यानुसार त्याचं वचन नाही ठरत, त्याच्या अर्थानुसार पाहायचंय. अ मिस्टेरियस स्टोरी, एक रहस्यमय कथा. एक वचने आहे म्हणून वॉज वेअर पैकी येणार वॉज. त्यापुढे प्लस काय? बीइंग. मग क्रियापदाचं तिसरं रूप, रीडचं तिसरं. रीड, रेड, रेट अशी 3 रूप असतात ना. जरी रेड म्हटलं वाचताना तरी स्पेलिंग मात्र तेच राहतं 3ही रूपांचं. मग रीडचं तिसरं रूप पहा, तेच आहे, फक्त याचा उच्चार रेड असा करायचा. हा क्रियापदाचं तिसरं आलं. पूरक काय बघा वाक्यात? पूरक नाहीये. त्यापुढे बाय आणि करता. काय करता? ही. हिचा बदल काय होईल? हिम. काय झालं मग? अ मिस्टेरियस स्टोरी वॉज बीइंग रेड बाय हिम. समजलं का? त्याच पद्धतीने केलेलं आहे सर्व. एक सेंटेन्स जरी आपल्याला समजलं तरी सुद्धा आपल्याला अतिशय सहजपणे सर्व वाक्य न पाहता सोडवता येऊ शकतात. फक्त त्यासाठीच्या 3 स्टेप्स लक्षात घ्या. घटक ओळखणं, काळ ओळखणं आणि रचनेमध्ये शब्द टाकून देणं. ओके, पुढचं एक्झाम्पल पाहता. या टाईपचं लास्ट. वी शॅल बी वॉशिंग द कार्स इन द सेम वे. बघा वाक्य कितीही मोठं असू द्या. वी शॅल बी वॉशिंग द कार्स इन द सेम वे. आपण त्याच पद्धतीने गाड्या धुत असू असा अर्थ होतो. मग क्रिया कशाची आहे? धुण्याची. म्हणजेच वॉश हे मुख्य क्रियापद आहे, पण एकूण क्रियापद आहे शॅल बी वॉशिंग. हे सहाय्यकारी क्रिया आणि हे मुख्य क्रियापद. ही क्रिया करणारा कोण आहे? आपण, म्हणजे वी हा झाला कर्ता. कर्म ओळखायला क्रियापदाला प्रश्न विचारा, काय काय धुत असू? तर द कार्स, गाड्या. हे झालं कर्म. दुसरा पण प्रश्न विचारा, कोणाला धुत असू? उत्तर नाही येत. म्हणजे हा कर्ता आहे, हे क्रियापद आहे, हे कर्म आहे आणि शिल्लक राहिलेलं आलं तुमचं पूरक. मग आता या वाक्याचा काळ शोधायचा आहे आणि मग रचनेमध्ये टाकायचं आहे. पहिली रचना घ्यायची का दुसरी रचना घ्यायची हे आपल्याला कसं ठरवावं लागेल? वाक्याचा काळ कोणता आहे त्यानुसार.
मग काळ हा क्रियापदाच्या रूपानुसार ठरवला जातो. मग क्रियापद जे आहे शल बी वॉशिंग, ING म्हणजे चालू काळ आणि शल बी म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे हे आहे चालू भविष्यकाळाचं वाक्य. कोणतं आहे? चालू भविष्यकाळ. आता लक्षात घ्या बरं का, चालू भविष्यकाळाचं पॅसिव्ह व्हॉइस करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काहींचं असं म्हणणं आहे की चालू भविष्यकाळाचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, पण एक गट असाही आहे की जो म्हणतो चालू भविष्यकाळाचं सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस होतं. असो, आपल्याला या वादात पडायचं नाहीये. आपल्याला फक्त जे परीक्षेसाठी वाक्य दिलं जाईल त्याचं पॅसिव्ह करून आपल्याला मार्क्स मिळवून घ्यायचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण त्या वादाचा विचार न करता आपण या देखील वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल हे बघत आहोत. मग पहा, चालू भविष्यकाळ आहे. सुरुवातीला कर्म येईल. काय कर्म आहे? द कार्स. हा, पुढे काय? एम इज आर वॉज वेर विल बी. पैकी काय येईल? भविष्यकाळ आहे म्हणून विल बी. हा, त्यापुढे क्रियापद 3 घ्यायचंय का डायरेक्ट? नाही, घाई करू नका. इथं रचनेमध्ये हा बीइंग आहे ना, तो घ्यायचा आहे. मग विल बी नंतर येणार बीइंग. क्रियापदाचं तिसरं, वॉशचं तिसरं रूप वॉश्ड. हा, त्यानंतर पूरक. काय पूरक आहे? इन द सेम वे. हा, पुढे बाय आणि त्यानंतर करता. काय करताय? वी. वीचा बदल काय होतो? बरोबर आहे, अस. झालं उत्तर. द कार्स विल बी बीइंग वॉश्ड इन द सेम वे बाय अस. बघा, वाक्य कितीही मोठं आहे, काहीच तुम्हाला अवघड वाटलेलं नाहीये. तुम्ही रचनेनुसार शब्द टाकत कधी उत्तरापर्यंत पोहोचले हे तुम्हाला सुद्धा कळालेलं नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस कसं बनवायचं ते बघतोय. तर काय काय पाहिले आपण? साध्या काळाचं आणि चालू काळाचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. दोन्हीसाठी रचना बघा जवळजवळ सारखीच आहे. रचनेत फक्त एकच बदल आहे. साध्या काळाचं साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. साध्या काळाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना कर्म एम इज आर वॉज वेअर विल बी, क्रियापद 3 पूरक बाय करता, म्हणजे बीइंग नव्हता. साध्या काळाचं पॅसिव्ह करताना हीच रचना, या रचनेमध्ये बीइंग नव्हता. पण चालू काळाचं पॅसिव्ह करताना तीच रचना आहे, फक्त त्या रचनेमध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर बीइंग वापरलेला आहे. बाकी कोणताही बदल नाही. समजलंय? हे झालं आपल्याला व्हॉइस बदलताना हे पहिले 2 प्रकार, सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स. पुढच्या पार्टमध्ये आपण परफेक्ट टेन्स किंवा त्याही पुढे अजून जे आहेत ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतानाचे वेगवेगळे वाक्य प्रकार ते आपण इन डिटेल पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.